नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मराठा आरक्षण संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नगर शहरात जोरदार स्वागत. अहमदनगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. मराठा आरक्षण संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अहमदनगर शहरात जोरदार स्वागत करण्यात आलं. नगर शहरात दाखल होताच केडगाव येथे मराठा बांधवांनी भव्य मोठा हार व जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. तेथून ते नगर येथील एसटी बस स्टॉप येथे आल्यावर हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी घोषणाबाजी देत मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं. तेथे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तिथून शांतता रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक येथे पाणी वाटप करण्यात आलं. अशा चौकात मुस्लिम बांधवांना पाणी वाटप व खिचडी वाटप करण्यात आली. तेथून कापड बाजार येथे व्यापार वर्ग सुद्धा सहभाग घेत त्यांचे स्वागत करण्यात आले. कापड बाजार तेली खुंट नेता सुभाष चौक येथे आल्यावर शिवसेनेच्या वतीनं विक्रम भैया राठोड यांच्या वतीनं भव्य मोठा फुलांचा हार त्यांना स्वागतासाठी व फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. तेथून चितळे रोड, चौपाटी, कारंजा येथे रॅलीची समाप्ती करण्यात आली व त्यांचे चौपाटीकरांच्या येथे चौक सभा आयोजित करण्यात आली होती. या चौक सभेत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मराठवाडा एकत्र आला, पश्चिम महाराष्ट्र एकत्र आला. आता म्हणते विदर्भ एक येत नाही. विदर्भ एक आला की म्हणते खानदेश एक येत नाही. आता हे चार विभाग एकत्र आले की म्हणते कोकण आणि मुंबई एकत्र येत नाही. आता आपण मुंबईत आणि कोकणात सुद्धा सभा घेतल्या. यांचं एवढं षडयंत्र एवढ्यासाठी की मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा नाही. त्यांना माहित पश्चिम महाराष्ट्र पण एकत्र आलाय. याला जर विदर्भानं साथ दिली तर आपली सत्ता गेली. यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण. आपल्याला करायचं तर आपले लेकरं मोठे आणि आपली जात मोठी आणि यांना करायचं यांचा पक्ष आणि नेता मोठा. हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारात मधला फरक आहे. शेवटी मराठ्यांच्या शक्ती पुढे कसली सत्ता चालत नाही. तुमचे कॅमेरे लागले असले तर खाली बसा. मराठ्यांना एकत्र न येऊ द्यायचं षडयंत्र आपल्याला मोडायचं. शेवटी या मराठ्यांच्या बळापुढे कसली सत्ता टिकायला तयार नाही. लागेल ते षडयंत्र माझ्या विरोधात यांनी केले. त्याचं कारण होतं की मी एकच धोरण हातात घेतलंय, मराठे एक करायचे आणि मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचे. त्यांच्यात आणि आपल्यात एकच फरक आहे, मायबाप मराठ्यांना. त्यांना त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा त्या चुका केल्या आतापर्यंत. सगळे जबाबदार. काय खाली बसा लावलं तुम्ही. मी बोलायचं जाईन मग काही सुरू नाही, तिसरीकडेच बोलायचं चालू करत असतो. आपण सगळ्यांना याला अरे आवाज आला पाहिजे.
माया नादा लागला सोडतच नाही. माया नादा लागला सोडतच नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मनोजदादा कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही. जय 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 भवानी. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.